राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची आज नागपूरमध्ये बैठक आहे। रेशीमबागमध्ये आज बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीत विचारमंथन होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते नागपूरमध्ये आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, राज्यातले महत्त्वाचे प्रश्न, या अनुषंगाने ही बैठक फार महत्त्वाची मानली जाते। अगदीच लागवीची आपण पाहायला गेलं तर दरवर्षी जे आहे ते भाजप आणि संघ यांची जी आहे ते समन्वय समितीची बैठक जी आहे ते नागपूरमध्ये पार पडत असते आणि आज देखील नागपूरच्या रेशीमबाग येथे जी आहे ती ही बैठक पार पडणार आहे। एकूणच संघाच्या 32 शाखेचे पदाधिकारी असतील आणि सोबतच विदर्भातील आजी माजी व विद्यमान आमदार आणि खासदार आणि त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील या बैठकीला उपस्थिती राहण्याची शक्यता आहे। एकूणच संघ आणि भाजप यांच्यामध्ये समन्वय राहावा हा उद्देश या बैठकीचा असतो। मात्र अवघ्या 4 महिन्यांवरती असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होत असल्याने या बैठकीला अधिकचं महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। या बैठकीमध्ये जे आहे ते संघांकडून ठरवून दिलेल्या कार्यक्रमांवरती सरकारकडून काय काय अंमलबजावणी करण्यात गेली या संदर्भात देखील विचारमंथन होत असतं आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने रणनीती आखायची यावर देखील आज मंथन जे आहे ते एकूणच होण्याची शक्यता आहे। कारण की आपण पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठा पराभवाचा सामना करावा लागला होता। मात्र जेव्हा विधानसभा निवडणूक आली तेव्हा संघ जो आहे तो मैदानामध्ये कंबर कसून उतरला आणि मोठं घवघवी यश जे आहे ते महायुतीच्या पदरामध्ये पडलं होतं। आता ज्ञानेश्वर, याही वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात संघ या ठिकाणी मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते। त्या दृष्टिकोनातून मेगा प्लॅनिंग आजपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे। तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।